हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. साधना सोपान भाग 2. लाओत्से सांगतो की उत्तमोत्तम वस्तूंचा खुराक द्यावा, म्हणजे भ्रमण करणारा स्थिरावतो. लक्षात घ्यावे की ताओचा मार्ग चोखाळायला साधासुधा आहे. लाओत्सेने परमात्मा प्राप्तीचा मार्ग सोपा केला आहे. यातील सारी क्लिष्टता काढून टाकली आहे, कारण मुक्ती ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. सोपस्कारांची गरज नाही असे सांगून सर्वांना मुक्तीच्या मार्गावर निमंत्रण दिले आहे. लाओत्सेचा उपदेश समजायला सोपा आहे. त्याने नित्य जीवनातील अगदी रोजचे उदाहरण रूपक म्हणून दिले आहे. अतिथी आला आणि त्याला जर चांगले जेवण मिळाले की तो आपल्याकडे पाहुणचाराला थांबतो. अतिथी देवो भव असा आपला रीतिरिवाज आहे. अतिथीचा आदर सत्कार झाला की आपल्यालाही छान वाटते. तोही संतुष्ट होऊन आपल्याला दुवा देत, आशीर्वाद देत पुढील मार्गाला निघून जातो. आपण कृतकृत्य होतो. लाओत्से सांगतो, धर्माचा मार्ग सोपा करा, अवघड मार्ग दाखवू नका. शब्द जंजाळात धर्माला जखडून ठेवू नका. नसत्या सोपस्कारात धर्म गुंडाळून ठेवू नका. धर्म प्रत्येक जीवासाठी आहे. सर्वसामान्य जनता आकृष्ट होईल असाच धर्म असायला पाहिजे. याला पर्याय नाही. एरवी प्रत्येक मानव मुक्त कसा होईल? कारण प्रत्येक मानवाने मुक्त व्हायला पाहिजे अशीच ताओची योजना आहे. त्याप्रमाणेच त्याने विश्वाचे नियोजन केले आहे. याचा अर्थ धर्म प्रत्येक मानवाला आचरणात आणण्यासारखाच असला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थाकरता धर्माला क्लिष्ट रूप देऊन स्वतःचे स्तोम माजवू नका. अशाने सर्वसामान्य जन त्यापासून दूर होत जातील. असल्या अवघड आणि अशक्य मार्गावरून मुक्ती मिळवण्याची खटपट करत बसण्यापेक्षा तो जेथे जसा आहे तेथेच तसाच राहण्यासाठी राजी होईल. त्यात निदान अवघड वाटचालीचे दुःख आणि कष्ट तरी नसतील. जे आहे त्यात सुख दुःख अनुभवत तो खुश राहील. सुख आणि दुःख या पलीकडचे कैवल्य त्याला नको असे नाही, परंतु यासाठी तो खाईत उडी घ्यायला नक्कीच उत्सुक नाही. लाओत्से सांगतो की यापेक्षा सोपा मार्ग द्या, म्हणजे जो ताओपासून भरकटून दूर गेलेला आहे तोही ताओ मार्गाला आकृष्ट होईल. तोही योग्य मार्गावर यात्रा करायला तयार होईल. उगीचच द्राविडी प्राणायाम कशाला शिकवता आहात? त्यापेक्षा सरळ साधा सोपा योग प्राणायाम शिकवा. लोक नक्की शिकतील आणि नित्य करतीलही. यात सर्वांचेच भले आहे. याचे मुख्य कारण असे आहे की लाओत्सेचा मार्ग फारच सोपा आहे. तो उपदेश करतो की कसलेही सोपस्कार करायची गरज नाही. फक्त स्वतःला जाणा, स्वतःचा स्वभाव आत्मसात करा. परमात्मा कोठेही दूर नाही, तो तुमच्यातच स्थित आहे. कपाळावर चष्मा ठेवून तुम्ही तो घरभर शोधत आहात. यापेक्षा देहाचे आत सदा विराजित असलेला ताओ ओळखा. इतके केलेत की तुम्ही आपोआप त्या यात्रेला सुरू व्हाल. इंद्रियांना अनाकलनीय. लाओत्से या ओवीची सांगता करत आहे. तो सांगतो की पाहायला गेल्यास ताओ अदृश्य आहे, ऐकायला गेल्यास ताओ अश्राव्य आहे, परंतु एकदा का तो साक्षात्कारित झाला की तो कधीही अंतर देत नाही. लाओत्सेने ओवीत पाहणे आणि ऐकणे अशा फक्त 2च ज्ञानेंद्रियांचा उल्लेख केलेला असला तरीही आपण ओवी समजावून घेताना सर्वच इंद्रियांचा विचार करायचा आहे. परमात्मा ज्ञानेंद्रियांना अनाकलनीय आहे. त्याला पाहता येत नाही, त्याला ऐकता येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याला गंध वास नाही, त्याची चव घेता येत नाही. तो बुद्धी मन या पलीकडे आहे. त्याला पूर्वी कधीही अनुभवलेले नसल्यामुळे तो स्मृतीत असण्याचाही प्रश्न नाही. परमात्मा जड नाही, तो सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. त्याच्यात इतके इथे अन्य काहीही सूक्ष्म नाही. त्यामुळे कर्मेंद्रियेही त्याच्या प्रत पोहोचू शकत नाहीत. फुलाचा सुगंध सूक्ष्म आहे, तो दृश्य नाही, तरीही तो आपल्याला जाणवतो. तसेच परमात्मा इंद्रियांच्या कक्षेत येता नसला तरी त्याची चाहूल आपण घेऊ शकतो. त्याला अनुभूतीद्वारे जाणता येते. परमात्म्याची प्रचिती आपल्याला येऊ शकते.
आपण आपला स्वतःचा चेहरा पाहू शकत नाही, कारण तो आपल्या पाहण्याच्या इंद्रियांच्या कक्षेत येत नाही. तरीही आपण आपला चेहरा जाणू शकतो. तो आहे हा भाव आपल्याला आहे. तसेच परमात्मा आपण प्रत्यक्ष पाहू शकलो नाही, तरी तो अनुभूती मिळाल्यास जाणू शकतो. परमात्मा आपल्या देहाच्या आत अंतःकरणाच्या गुहेत गुह्य असा स्थित आहे. तो सूक्ष्मातिसूक्ष्म असल्यामुळे देह विच्छेद केला तरीही तो दिसू शकत नाही. आपली इंद्रिये बाह्यज्ञान आकलन करून घेण्यासाठी आहेत. त्यांचे कार्य परिघावर सुरू असते. तोच त्यांचा उपयोग आहे. यास्तव ती देहाच्या केंद्रात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आत्मा सदा अनाकलनीयच राहतो. आपण वृक्ष पाहतो, कारण तो जमिनीच्या वर असतो. परंतु वृक्ष ज्या मुळांमुळे जमिनीच्या वरती उभा आहे, ती त्याची मुळे आपण पाहू शकत नाही, कारण ती जमिनीच्या खाली असतात. तसेच परमात्मा देहाच्या वर नसून तो देहाच्या आत आहे. आपली इंद्रिये त्याला पाहू शकत नाहीत. परमात्मा या विश्वात एकमेव आहे. त्याच्याशिवाय येथे अन्य कोणीही नाही. त्यामुळे त्याला पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे, स्पर्श घेणे हे शक्य नाही, कारण यासाठी तेथे अन्य कोणी असण्याची आवश्यकता असते. इंद्रियांची कार्य होण्यासाठी दोन गोष्टींची टक्कर आपटाआपट जवळीक व्हावी लागते. त्यासाठी दोन गोष्टींचा संबंध यावा लागतो. अशा प्रकारे येथे परमात्म्याशिवाय अन्य कोणीही नसल्यामुळे दोन गोष्टींचा संबंध होत नाही आणि इंद्रियांचे कार्य होऊ शकत नाही. यास्तव परमात्मा इंद्रियांना अनाकलनीय आहे. हरि ओम.